प्रिय मित्रांनो, आज गुरुवार आणि 8 मे आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की फिलिप हा जो येशूचा शिष्य होता त्याला येशू प्रेरणा बोलावतो आणि प्रेरणा देतो की तो गच्च्याकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाने तो पुढे जा। आणि तो जात असताना त्याला एका रथामध्ये एक क्रुसिस शंड आपण ज्याला म्हणतो तो भेटतो। मग तो त्याला विचारतो, तू काय वाचतो आहेस? तो म्हणतो, मी यशाचा ग्रंथ वाचतो। मग तुला तू जे वाचतो ते तुला कळतं का? तो सांगतो, कोणी मला सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? मग फिलिप जातो आणि त्याच्या बाजूला बसतो आणि त्याला तो संपूर्ण ग्रंथ अगदी यशाच्या ग्रंथापासून येशूपर्यंतची सगळी कथा आणि रहस्य त्याला समजावून देतो। आणि त्यामुळे तो इतका भारावून जातो आणि त्यामुळे त्याला जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेने तो सांगतो की मला सुद्धा तो बाप्तिस्मा पाहिजे। आणि म्हणून फिलिप उत्साहाने त्याला आणखीन काही गोष्टी शिकवतो। परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, ज्या वेळा यार्देन नदी येते त्या नदीच्या पाण्यामध्ये त्याला उतरवतो आणि त्याला बाप्तिस्मा देतो आणि तो खूप आनंदित होतो। आणि त्यानंतर तो आपल्या स्वतःच्या गावात जातो आणि त्या ठिकाणी सुद्धा लोकांना बाप्तिस्मा देऊन त्यांना ख्रिस्ताकडे आणतो। कारण ती जी गोष्ट त्याने ऐकली आहे, ते जे रहस्य त्याच्या समोर उलगडलेलं आहे ते इतकं प्रभावी होतं की तो पूर्णपणे भारावून जातो। हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर फिलिप सुद्धा परत येत असताना तो अनेक गावामध्ये येतो आणि ह्या गावात तो सुवार्ता देत देत जातो आणि त्याद्वारे तेथील लोकांना सुद्धा बाप्तिस्मा देतो। हो माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानात आपणास सांगण्यात आले आहे की परमेश्वर पित्याने एखाद्याला प्रेरणा दिल्याशिवाय तो येशूकडे येत नाही। आणि खरोखर हा जो शंड होता त्याला परमेश्वर पित्याने प्रेरणा दिलेली होती। तो येशूकडे आला आणि नंतर त्याने अनेक लोकांना येशूकडे आणलं। आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू सांगत आहे की मीच खरी जीवनाची भाकर आहे आणि ती भाकर जो खातो त्याला परत भूक लागत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते। आणि हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे सार्वकालिक जीवन प्रत्येक माणसाला काय आहे हे कळावं आणि त्या दृष्टिकोनातून त्याने पावलं उचलावीत आणि पुढे जावं ही अपेक्षा आहे। पण माझ्या प्रिय मित्रांनो, जर हे सार्वकालिक जीवन म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, युगायुगाचं जीवन आहे आणि ते परमेश्वरामध्ये आहे आणि त्यामुळे आपण नेहमी परमेश्वराचं रहस्य पाहिलं आणि त्या परमेश्वराच्या रहस्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने जर आपलं अध्यात्म वाढत गेलं तर साहजिकच आपल्याला सार्वकालिक जीवन वतन मिळेल आणि युगायुगासाठी आपण जीवन जगू शकू। आणि महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी की प्रभू येशू आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो आहे की जो माझी ही भाकर खातो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझे रक्त पितो त्याला कधीही तहान लागणार नाही। म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, खरं अध्यात्म, खरं जीवन, सार्वकालिक जीवन त्या येशूमध्ये आहे। म्हणून आपण सर्वांनी येशूमध्ये चालावे।